बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार. जनतन धन केले तृणाही समान. लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता. लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवी. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय आपल्या ठिकाणी प्राप्त झालेली बलवत्ता आजच्या अभंगातून प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार. प्रस्तुत अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय. अखिल गुण निधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय. वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. उपस्थित कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, रामाणाचार्य, भागवताचार्य, उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य, ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र सोन्नाकोटा येथे ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला अखंडानाम सप्ताह. सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित आदरणीय गुणीजन वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वैष्णव टाळकरी आमचे भागवतजी महाराज सांगळे श्री क्षेत्र आळंदी महाराज उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे संपतजी महाराज दानवे श्री क्षेत्र आळंदी गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे पुरुषोत्तमजी महाराज कोठळे गुरुजी उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण ही संस्थेतील बाळगोपाळ मंडळी, गुणीजन वैष्णव टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू, आपल्या गावचं भूषण असणारे मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज खोटे, माऊली महाराज सुद्धा उपस्थित आहेत.
विनोदानं बोलतोय. माऊली आडनाव जरी खोटे असलं पण गावाचं नाव मोठ्या मोठ्या यादीत गावाचं नाव आहे. हो, म्हणून कौतुक करावं तितकं थोडे. म्हणून माऊली महाराज सुद्धा उपस्थित आहेत. आणि आपले श्री शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था ही संस्थेतील गुणीजन बाळ गोपाळ मंडळ एकदा या विद्यार्थ्याकरता टाळी वाजवा आपण. विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत. उपस्थित मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आणि अधिक परिहार न देता गुरुवर्य गाथा मूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन मांडतो. विठ्ठल बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळलेला संसार केला षड उर्मीचा मार. या अभंगातून तुकोबाराय स्वतःच्या ठिकाणी प्राप्त झालेली बलवत्ता प्रगट करतात. बलवत्ता नाम बळ. आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो, आम्ही बलवान झालो. गुरुजी तसा जर विचार केला अभंगाच्या दृष्टीनं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्ञानाचं बळी, अभंगाच्या तिसऱ्या चरणात वैराग्याचं बळी आणि अभंगाच्या चौथ्या चरणात भक्तीचं बळी. लाताळीला तांब्या हे संसार, मग तुम्ही बोलत नाही कोण, मग मी तरी काय करू. लाताळीला संसार हे ज्ञानाचं बळी. जन तन धन केले तृणाही समान हे वैराग्याचं बळी. आणि तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता हे भक्तीचं बळी. 2-3 पद्धतीचं बळ आजच्या अभंगातून पाहायला सापडतं. महाराज म्हणतात आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो. पण चला सुरुवातीला बोलून जातो. मला सांगा गुरुजी बलवान या शब्दाला किंमत कधी? महाराज म्हणतात आम्ही झालो बळीवंत. मग बलवान या शब्दाला किंमत कधी? मी अनेक वेळा सांगत असतो, हे पा मी सुखी असं म्हणत असताना दुःख काय याचा पण विचार अगोदर थोडासा व्हायला पाहिजे. का? कारण त्याच्याशिवाय सुख या शब्दाला किंमत येत नाही. मी सुखी हे म्हणण्याला महत्व कधी? जर कोणी हे जरी नाही काल मी सुखी असं मला आता घ्यावा असं त्या मोकळं होतं लवकर. मी सुखी हे म्हणण्याला महत्व कधी? जर कोणी दुःखी असेल तर. श्रीमंत हे म्हणण्याला महत्व कधी? जर कोणी गरीब असेल. बरोबर आहे की नाही? दिवस म्हणण्याला महत्व कधी? रात्र असेल तर. खरं बोलण्याला महत्व कधी? इच्छा थोडीच असते आपली. खऱ्याला किंमत कधी? खोटा असेल तर. तसं बलवान या शब्दाला किंमत कधी? जर कोणी दुर्बल असेल तर. महाराज म्हणतात आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो म्हणतात. गुरुजी बलवान झालो असं म्हणतात याचा अर्थ अगोदरची अवस्था दुर्बलाची असली पाहिजे. कारण जीवाच्या ठिकाणची दुर्बलता निघून गेल्याच्या नंतर जीव म्हणत असतो आम्ही झालो बळीवंत. याचा अर्थ अगोदरची अवस्था दुर्बलाची. दुर्बलता निघून गेल्यावर आम्ही झालो बळीवंत. मग दुर्बलता आली का ते अगोदर सांगा, मग नंतर आम्ही झालो बळीवंत पाहू. दुर्बलता का आली ते सांगा जीवाच्या ठिकाणी. अहो तसा जर विचार केला त्या जीवाच्या संबंधानं बोलत असताना वेदांत शास्त्र स्पष्ट सांगतं हा जीव अल्पज्ञ, भेद सहित आहे, परिच्छेद सहित आहे किंवा कायम दुःखामध्ये राहणार आहे. हा जीव दुर्बल आहे, कायम दुःखामध्ये राहणार आहे. मुळात जीव नावाची संकल्पना मांडत असताना वेदांत शास्त्र सांगतं मूळ असलेलं ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याला जेवढ्या अंशामध्ये माया नावाची उपाधी लागली त्याला ईश्वर माना. कारण कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. आणि मूळ असलेलं ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याला जेवढ्या अंशामध्ये अविद्या नावाची उपाधी लागली त्याला जीव म्हणा. मुळात जीव नावाची संकल्पना मांडत असताना वेदांत शास्त्र सांगतं बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास
अशा 3 गोष्टीचा विचार वेदांत शास्त्रीय जीवाच्या संबंधानं मांडतं. जाऊ दे, मला मुद्दा मांडायचा आहे. हा जीव अल्पज्ञ, भेद संहित आहे, परिच्छेद संहित आहे किंवा कायम दुःखामध्ये राहणार आहे. कायम दुःखामध्ये राहणार आहे. अहो तुकोबारायत्र एका नाटाच्या अभंगात स्पष्टच बोलले. महाराज म्हणले हा जीव कायम दुःखामध्ये राहणार आहे. या जीवानं सर्व सुख शोधण्याचा खूप प्रयत्न केला म्हणले, पण त्याला सुख मिळालं नाही. नाही त्याचा जन्म गेला म्हणले. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला. निघता दिशा शिव पावेला, माया विठीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म देला, क्षण एका मुक्ती गेला. निघता दिशा पावला, माया वेष्टीला जीव वेष्टीला जीव माझा. या जीवानं सर्व सुख शोधण्याचा खूप प्रयत्न केला तुकोबाराय म्हणले, पण सुख नाही मिळालं. जन्म गेला. का सुख नाही मिळालं? कारण हा जीव कायम दुःखामध्ये राहणार आहे. मग हा जीव दुर्बल का झाला? जीवाच्या दुर्बलतेचं पहिलं कारण आहे गुरुजी, माया वेष्टीला जीव माझा. मायेनं आजच्या दित झाला म्हणून दुर्बल झाला. या जीवाच्या दुर्बलतेचं पहिलं कारण आहे मायेमुळं दुर्बल झाला. एक, माया वेष्टीला जीव माझा. जीवाच्या दुर्बलतेचं पहिलं कारण माया. चला, हा जीव दुर्बल का झाला? जीवाच्या दुर्बलतेचं अजून एक कारण आहे, हा जीव इंद्रियाच्या अधीन झाला म्हणून दुर्बल झाला. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, किंवा वाचावदे परी करणे कठीण इंद्रियाधीन झालो देवा. हा जीव दुर्बल का झाला? इंद्रियाच्या अधीन झाला म्हणून दुर्बल झाला. का इंद्रियाच्या अधीन झाला? कारण विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाही. जीवाला बरोबर विषयाकडे घेऊन जातात. जीव बरोबर घेऊन जातात. ज्ञानोबा म्हणतात, ज्याचा हिरवे चारे भांबावे पशु. हिरवा चारा दिसल्यावर जशी गुरु ओढतात, तसा विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाहीत. जीवाला बरोबर विषयाकडे नेतात. बरोबर विषयाकडे नेतात. नाथ भागवतात ओवा आहेत ना, मी अनेकाला सांगत असतो. जीवा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागे तोडी. शिष्णासी रती सुखाची गोडी ते चरफडी रमावया. त्वचा पायी मृदुपण उदरवांचे पूर्ण अन्न. श्रवण मागती गायन मधुरध्वनी आलाप. ग्राण उद्यत परिमळा रूप पावया डोळा. हस्तवांचिती खेळा नाना लीळा स्वभावे. पाय वांचिती गती ऐशी इंद्रिय ओढा उडीती. नाना जेवी गेळपती बहुता सवती तोडी. ते विषय समोर आला की प्रत्येक इंद्रियाची धाव वेगवेगळ्या पद्धतीची. विषय ओढी भुलले जीव आता नारायण विषय ओढी भुलले जीव विषय ओढी भुलले जीव. जीव विषय ओढी भुलली. आता याची
कोण करील की काय झालं नुपजे नारायणी भाव न उपजे हा पावनी ठाव नरदे एवढा नरदे भेटून का हा जीव इंद्रियाच्या अधीन झाला ना इंद्रिया विषय समोर आला इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाही कोणाची मानतात भाजप इंद्रियाची सत्ता मानतात जीवाला बरोबर विषयाकडे घेऊन जातात जीवा रसाकडे ओढी जिभेला रस विषय आवडतो कानाला मधुर ध्वनी आलाप आवडीचा विषय समोर आला इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाही म्हणून तर शेवटला शब्द वापरला बहुता सवती तोडीती सवती शब्द घेतला सवती का घेतला जसा एक पुरुष असावा आणि त्याला अनेक पत्न्या असावं मग त्याची जशी होणारी फजिती तशा इंद्रियामुळे जीवाची होणारी फजिती म्हणून सवती शब्द घेतला आता घेता येणार नाही सवती शब्द एकच भेटणार मला मुद्दा मानायचा हा जीव इंद्रियाच्या अधीन झाला म्हणून दुर्बल झाला चला जीवाच्या दुर्बलतेचं दुसरं कारण इंद्रियाच्या अधीन झाला म्हणून दुर्बल झाला एक पहिलं कारण मायाविष्टीला जीव माझा मायेमुळे दुर्बल झाला एक इंद्रियाच्या अधीन झाला म्हणून दुर्बल झाला दोन चला आपल्याला आम्ही झालो बलवंत पाहिजे ना पण अगोदर दुर्बलता का आली पाहू ना त्या दोन कारणामुळे आली गुरुजी जीवाच्या दुर्बलतेचं अजून एक कारण आहे कोणतं हा जीव दुर्बल का झाला हे पहा या जीवावर जर अधिराज्य कोणाचं असेल तर काळाचे मृत्यूच्या अधीन झालेला हा जीव घडी घडी काळ वाटयाची पाय हा अखंड मृत्यूचा विचार मांडत असताना महाभारताची भाषा आहे जाऊ द्या किंवा यक्षाने विचारलेल्या प्रश्नावर धर्मराजा बोलतात बरं जाऊ द्या सोपं सांगतो कबीरदासजी सांगतात 10 दरवाजाचा असणारा पिंजरा आहे त्याच्या जीवात्मा नावाचा पक्षी कधी उडून जाय सांगता येतं का नाही सांगता येत माशी पंख पाकडी तवय सरे मला मुद्दा मांडायचा याच्यावर जर अधिराज्य कोणाचं असेल तर काळाचं आहे काळाच्या मृत्यूच्या अधीन झालेला जीव आहे म्हणून दुर्बल झाला चला 3 कारणामुळे दुर्बल झाला काळाची सत्ता 1 इंद्रियाच्या अधीन झाला म्हणून दुर्बल झाला 2 आणि मायेमुळे दुर्बल झाला 3 आता 3 कारणामुळे जीव दुर्बल झाला आणि तुकोबारा काय म्हणतात आम्ही झालो बळीवंत महाराज म्हणतात आम्ही बलवान झालो कस काय तुकोबारा म्हणले दुर्बलताच राहिली नाही म्हणून बलवान झालो कोणती दुर्बलता राहिली नाही आता 3 सांगितल्या त्या कोणती मायेची राहिली नाही इंद्रियाची राहिली नाही आणि काळाची राहिली नाही कस काय राहिली नाही मायेची कस काय राहिली नाही तो का म्हणे माया होय दासी लागे पाया आता मायेची दुर्बलता राहिली नाही माया दासी होऊन आमच्या पायापाशी म्हणून मायेची दुर्बलता राहिली नाही चला दुसरी दुर्बलता कोणती सांगितली होती इंद्रियाची तो कोबारा म्हणले इंद्रियाची दुर्बलता सुद्धा राहिली नाही कस काय इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी काम क्रोध बंदी काने तुका म्हणे दिले इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे इंद्रियाची दुर्बलता राहिली नाही का इंद्रियात हालचालच करत नाही आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया म्हणून इंद्रियाची दुर्बलता राहिली नाही मायेची राहिली नाही इंद्रियाची राहिली नाही तिसरी दुर्बलता कोणती सांगितली होती काळाची ती सुद्धा राहिली नाही जगा काळ खाय आम्ही माता दिला किंवा काळ गुलाम सलाम करी तो कया घरी म्हणजे गुरुजी आता काळाची दुर्बलता राहिली नाही एक एका भूनी बळी एक एका भूनी
कास एक एकाहून बळी रे हा कळे काळावर घातले कास एक एकाहून बळी रे. मला मुद्दा म्हणायचा आता काळाची दुर्बलता राहिली नाही, मायेची राहिली नाही, इंद्रियाची राहिली नाही आणि काळाची राहिली नाही. आता तिन्ही दुर्बलता राहिली नाही म्हणून आम्ही झालो बळीवंत. का बळीवंत झालो? दुर्बलताच राहिली नाही, दुर्बलताच राहिली नाही म्हणून आम्ही बळीवंत झालो. बरं ठीक आहे, तू को बरं आहे बलवान झालो म्हणतात ना. बलवान ही दुर्बलता निघून जाण्याकरता तुम्ही केलं काय? काय केलं? आम्ही अंकित झालो अभंगाचं पहिलं चरण. बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हणले आम्ही बलवान झालो. बलवान झालो का? दुर्बलताच राहिली नाही. दुर्बलता का राहिली नाही? आम्ही अंकित झालो. कोणाचे अंकित झालात? बळ्याचे अंकित. बळ्याचे अंकित झालो. बळ्या म्हणजे बळ्या माझा पंढरीराव जोया देवाचाही देव किंवा तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळ्यांचा बळ्याचे अंकित किंवा बळ्याचा अंगसंग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे आम्ही बळ्याचे अंकित झालो. बाबा म्हणत असतात गुरुजी जीवानं अंकित व्हावं पण कोणाच्या पण नाही व्हावं. हां जीवानं अंकितच व्हायचं. जीवानं जडाच्या सुद्धा अंकित व्हायचं नाही. जीवानं जीवाच्या सुद्धा अंकित व्हायचं नाही. जीवानं अंकितच व्हायचं असन एक तर देवाचे हो नाहीतर संतांचे हो. तुकोबारा म्हणले आम्ही बळ्याचे अंकित झालो. बळ्या म्हणजे बळ्या माझा आम्ही देवाचे अंकित झालो. आणि देवाच्या अंकित झाल्यामुळं आम्ही झालो बळीवंत आणि बलवान झालो. बलवान झालो आणि बलवान झाल्यामुळं काय केलं म्हणजे लाथ मारली. आम्ही लाथ मारली कोणाला? संसारालाच मारली. अभंगाचं दुसरं लाथाणीला संसार लाथाळीला
संसार. तुकोबाराय म्हणले आम्ही बलवान झालो आणि बलवान झाल्यामुळं काय केलं, आम्ही लाथ मारली. कोणाला? संसाराला. लाताळीला संसाराला लाथ मारली. आता संसाराला कशी लाथ मारते नाही, बरोबर आहे का? लाताळीला संसाराला कशी लाथ मारते? बरं, वेदांताच्या भाषेत बोलतो, वस्तू असावी मग लाथ मारावी. वस्तू असाव मग लाथ माराव. महाराजांचीच भाषा आहे. नाही झाला प्रपंच आहे परब्रह्म. संसारच झाला नाही म्हणतात आणि पुन्हा म्हणतात लाताळीला संसार. आता संसाराला लाथ मारली पुण्या का ठिकाणी म्हणले संसारच झाला नाही. बाबल्या खाली बस, हसतो बस. लाताळीला संसार. आता संसारात झाला नाही म्हणतात आणि पुन्हा म्हणतात संसाराला लाथ मारली. नाही, एक आधीच वातावरण तयार व्हाय ना, मी बेजारी हो ना. बरं जाय वागा, बबलू जाय, वापशी जाय, वापस या माझ्याकडे बघ. लाताळीला संसार. आता संसाराला लात मारली म्हणजे कोणत्या संसाराला लात मारली? मी अनेक वेळा सांगतो, हे बघा, या संसाराला लात मारली. कोणत्या? तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो त्या संसाराला लात नाही मारली. आपण कशाला म्हणतो? बायका, पोरं, लेकरं, बाळ, गुरं, ढोरं, आपण याला संसार म्हणतो. संत महात्मे याला संसार म्हणत नाही. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. पुन्हा पुन्हा जन्मनं पुन्हा पुन्हा मरण हाच खरा संसार आहे. आम्ही लाथ मारली कोण्या संसाराला? जन्म मरण रूपी संसाराला. म्हणजे बेज भाजोनी केली लाई, आम्हा जन्म नाही आम्हा मरण नाही. आम्ही जन्म मरण रूपी संसाराला लाथ मारली. म्हणून म्हणायचं लाताळीला संसार. आम्ही जन्म मरण रूपी संसाराला लाथ मारली. जन्म मरण रूपी कशी मारली? म्हणजे आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. आम्हाला आता मी अनेक वेळा सांगत असतो, आम्हाला जन्मच नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. जन्म मरण स्वप्नास तुका म्हणे आखंडित सुखी प्रेमा आम्हाला जन्म मरणच नाही. का नाही? कारण जन्म मरण स्वप्नासारखे. हे स्वप्नासारखे. स्वप्नासारखे का? कारण स्वप्न तोच खरं असतं. कारण स्वप्नीचे चैले जाईल. स्वप्न खोटंच असतं ना, बरोबर आहे का नाही? हा, आता काल मी स्वप्नात गाडी घेतली होती. लबाड नाही बोलत, बरोबर आहे का नाही? हो, आपण स्वप्नातच वापस केली का? हप्ते कसे फेड या हप्त्यामुळे. बरं चला असू द्या, मला मुद्दा मांडायचा आहे. जन्म मरण स्वप्न, हे स्वप्नाचं, बरोबर आहे का नाही? मला मुद्दा मांडायचा आहे. आता जन्म नाही मरण नाही. बरं, तुम्हाला कसं काय जन्म नाही? तो बरं आहे, मी अनेक वेळा सांगत असतो. नाही, हे सांगत असतो, मी अनेक वेळा सांगत असतो. जन्म का नाही? कारण जन्माचे 3 कारणे. कोणते? माणसाला जन्म 3 कारणामुळे घ्यावा लागतो. पहिलं कारण सासरवाडीचा मारखान्यामुळे. आपले पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी 1, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2, आणि केले कर्म झाले तेची भोग आले. बरोबर आहे का नाही? पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दो पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. आता संतांच्या ठिकाणी कशात आलं पाप आणि पुण्य? उलट तुका म्हणे पापे जाती संतांच्या. बरोबर आहे का? संतांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील? नाही पुण्य पाप लागत. नाही पुण्य पाप लागत. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. उदासीनाचा देह ब्रह्मरूप.
पुण्य लागत त्या पाप पुण्याअंगी नातळे त्या ते विष्णुदास जगी पाप पुण्याअंगी नातळे त्या पाप नाही आणि काय छप नाही पाप नाही आणि पुण्य नाही आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो म्हणजे याच्या पलीकडे गेलो कस काय पाप आणि पुण्य नाही अग्निरूप झालो बरोबर आहे का नाही अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालोत आणि अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो गुरुजी अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालोत म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधार नामी स्वरूपाला प्राप्त होणं देव पावाया गेलो देवच येऊन ठेव याचाच अर्थ चतुर्भुज नर होणी ठेले म्हण चला अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही पाप नाही आणि पुण्य नाही आणि जन्म कशामुळे घावा लागू लागला पाप पुण्यामुळं पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी पण तो कोबरा म्हणले पापन पुण्यच नाही पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणून लाताळीला संसार म्हणून आम्ही संसाराला लात मारली कोणत्या जन्म मरण रूपी संसाराला एक दुसरं जन्म घेणे लागे आणि माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो मरणाची वेळ जर वासना उत्पन्न झाली ना त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो पण तो कोबरा म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत तुम्हाला का नाही घ्यावं लागत तो कोबरा म्हणले वासनाचं राहिली नाही जन्म कशाला घ्यावा लागेल तुका म्हणे अवघे आवरिले वासना तुका म्हणे अवघे आवरली वासना आता नारायणा दुसरिया पासोनी आता नारायणा दुसरिया पासोनी हे आता नारायणा दुसरिया पासोनी आता नारायणा दुसरिया पासोनी तुका म्हणे आता अवघी वासना आता नारायणा पासोनी आता नारायणा दुसरिया पासोनी तुका म्हणे आता अवघी वासना आता नारायणा दुसरिया पासोनी आता नारायणा दुसरिया तुका म्हणे अवघ्यावरील वासना आता नारायणा दुसऱ्या पासोनी अवघी वासना आवरिली मग कुठं ठेवली आता नारायणा म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून ठेवली बाई गोविली वासना तोच केले ब्रह्मज्ञान बाई गोविली वासना 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 वासनाच राहिली नाही मी अनेक वेळा सांगत असतो माणसाची वासना किती संपाव आपण आरती करतो आणि आरती करत असताना कापराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची शिऱ्याची आणि घेतल्याच्या नंतर हे कापराची एक वडी घेतली माझं जेवण राहिले त्याच्यामुळे एक वडी घेतली आणि वडी घेतल्याच्या नंतर एक टाइम असा येतो डबीतला पूर्ण कापूर संपतो कापूर संपल्याच्या नंतर रिकामी डबी ती नाकाला लावली तर कशाचा वास येतो कापरात येतो का नाही पण तात्या तुकोबरा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणून कापराचा नाही वासनेचा कापराचा एवढी वासना संपा वासनेचे बीज जळून जाई किंवा वासना निमाली समूळ ज्याची वासनाच राहिली नाही आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला वासनेमुळे तुकोबरा म्हणले वासनाच नाही भेटली विठ्ठल माऊली भेटली वासना
वासना निमाली जीवाच्या वासनाच राहिली नाही. समूळ वासना नुरवा समूळ वासना नुरावावी, समूळ वासना नुरावावी. ऐसे मज करोनी ठेवा नारायणा. समूळ वासना नुरवावी. वासना राहिली नाही, वासना राहिली नाही. गुरुजी वासना नाही म्हणून हे जरी नाही काल वासना नाही म्हणून जन्म नाही. बरोबर आहे का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तो कोबारा म्हणले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आम्ही जन्म मरण पी संसाराला लात मारली. लाताळीला संसार जन्म मरण पी संसाराला लात मारली. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना, आणि तिसरं चहा घेऊन येतो. केले कर्म झाले, त्याचे भोग आले. माणसाला जन्म कर्मामुळे घाला. ज्ञानोबा म्हणतात आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखी फळावे, ते भोगावया यावे द्या एका. गुरुजी कर्म शिल्लक राहिल्याच्या नंतर भोगायला यावंच लागतं. पण तुकोबाराय म्हणले दानवे गुरुजी आम्हाला नाही यावं लागलं. कसं काय? कर्मच राहिलं नाही. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म कर्मधर्म त्यांचा कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. कर्मच राहिलं नाही. का राहिलं नाही? कर्मच परमात्मा रूप झालं. कारण सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. म्हणजे तसे कर्माचे 3 प्रकार आहेत: संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. तुकोबारा म्हणले संचित कर्म एका हे ज्ञानानं नष्ट झालं. म्हणले ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा, किंवा पंचदशीमध्ये श्लोक आहे भिद्यते हृदय ग्रंथे छेद्यंत्य सर्व संशय क्षयंते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टी परावरे. संचित कर्म ज्ञान नष्ट झालं. दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबारा म्हणले चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. सज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जनानोय आवगा जनार्दन ऐसे ऐकता नेवती साधू जन. एका जनार्दने बांधले ने जाको नावो. झाली संध्या अजाली अजाली संध्या संदेव माझा गेला. सहज कर्मे ते झाली ब्रह्मार्पण. यत करो शेदस नासी यज्जुहोस्य ददासी यत तपस्ये शिकवते तत्कुरु समादर्पणम. ब्रह्मार्पणम ब्रह्माय ब्रह्मागुण ब्रह्मणोत्तम ब्रह्मतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. वा. पण तुकोबारा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कसं काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपे त्याचा नाश झाला. भोग प्रारब्धाचा
हरिमुखे गाता हरिमुखे गाता हर बलि देवता हरिमुखे गाता हरिमुखे गाता हर बलि हरिमुखे गाता हरिमुखे गाता हर बलि सीता चिंता हरपे बा हरिमुखे गाता हरपली चिंत एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपे त्याचा नाश झाला. आता कर्मच राहिले नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणून लाताळीला संसार. चला जन्म मरण रूपी संसाराला आम्ही लाथ मारली. हा संसार आहे. थांबा जसा जन्म मरण संसार आहे तसा अजून एक संसार आहे. कोणता? या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. पण तुकोबारा म्हणले शरीररूपी संसाराला सुद्धा आम्ही लाथ मारली. कशी? देह जाऊ अथवा देह जाऊ नाही तर राहू तिकडं. म्हणजे देहाचा संबंध तुटला. देहाचं तादात देहाची आसक्ती सुटली. म्हणजे शरीर नाही सोडलं शरीराचा संबंध सोडला. शरीर हा संसार आहे कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. शरीर नाही सोडलं शरीराचा संबंध सोडला. संत महात्मे शरीर सोडत नाहीत शरीराचा संबंध सोडतात. झाला झाला प्रेतरूप शरीराचा झाला प्रेतरूप शरीराचा भाव प्रेतरूप झाला. म्हणजे शरीर नाही सोडलं शरीराचा संबंध सोडला. आणि हे पहा संत महात्मे शरीर नाही सोडत शरीराचा संबंध सोडतात आणि आपण शरीर सोडतो पण संबंध सोडित नाही. मेल्यावर सुद्धा आपण तर मेल्यावर बी संबंध सोडित नाही. मी तर अनेक वेळा उदाहरण देत असतो बघा. ते संपत गुरुजी कराड भागातला शेतकरी होता बघा. कराड भागातला 130 एकर ऊस 130 एकर ऊस होता. पोरग कलेक्टर सुनबाई वकील मोठा माणूस 3 गाड्या बसायला बैलगाड्या. मोठा माणूस त्या भागातला मला नाव येत नाही म्हणून मी घेत नाही. कशा गाव नाव येत नाही गावाकडे गाड्याचे बरोबर. मोठा माणूस त्या भागातला आणि अण्णा म्हणायचे आणि 75-80 वय असेल बघा. आणि एक दिवशी मात्र मेलं. नाही एक दिवशीच मेलं हो. एक दिवशी मात्र मेल्याच्या नंतर हे लोक मातीला उभा राहा जागा नाही का. कराडच्या अण्णा गेले माहिती झालं सगळीकडे. हे मातीला लोक मग काहीला मातीला आला नाही म्हणून काय जाऊन दुसऱ्या दिवशी सावडायला गेले राक्षावड. मग काहींना 4-5 दिवसानंतर माहिती झालं कराडच्या अण्णा गेली म्हणून. मग काय जण म्हणले आता असं जाऊ तर दाव्याला जाऊ. मग काय जण दाव्याला आले कृष्णा नदीच्या काठावर दाव्याला आले. हे गर्दी दाव्याला उभा राहा जागा नाही. पण इकडं मग गमत अशी झाली इकडं पिंडदानाचा कार्यक्रम चालू आणि इकडं प्रवचनाचा कार्यक्रम चालू. पण गंमत अशी झाली भागवत गुरुजी कावळा शिवीना. कशाला? गायच्या पिला कावळा हे पिंडाला कावळा शिवीना पिंडाला. काय करावं. मग एक जण म्हणला एक पावा लागतं मला मागं पोहोचत का नाही का कसं झोपले भाऊ बरोबर आहे का. एक जण मला एक काम करा काय मुलगा सुनबाई ना तुझा बरं तुम्ही दोघं तिघं तिथं जाण पाया पडून हे तिथं जायचे आणि नामकत असं बोलायचे बरोबर आहे. जे बोलते बोलायचे आणि परत यायचे. तरी कावळा शिवीच ना. ते प्रवचनवाले सारखं खुणवायचे कावळा शिवीच ना. मग एक जण मला एक काम करा पाहुणे रावळे नाते गोते जेवढे लागते तेवढे जा बरं सगळे जाण पाया पडून हे सगळे जायचे तिथं गेले अण्णा अमकं तमकं असं. आता जे इच्छा ते काय बोलून दाखवायचे आणि परत यायचे. तरी कावळा शिवाचा. आता काय करावं. प्रवचनवाले पुन्हा म्हणायचे आता तेच बरोबर आहे ना. हो ना फुटबॉल उघडा पाडा त्याने गाळ उपसायचा का आता बरोबर आहे का. आता करू आता काय करू पण कावळा शिवीना. आणि मग गंमत अशी झाली त्या दाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. तिथं कारखान्याचा चेअरमन आलेला होता. 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमनकडे गेले. चेअरमनकडे गेल्याच्या नंतर चेअरमन म्हणला इथं काय काम आहे. हा का गप्पा मारायचा टाईम आहे का तिथंच बसायचं नाही. त्यातला एक जण म्हणला काही म्हणा साहेब तुम्हाला जावं लागतं. मला कुठं? पिंडाच्या पाया पड होय तिकडं म्हणला पिंडाच्या पाया. मग का पाव नाही का ते मेल्याला पाव नाही मग
उगा 130 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्याला येतोय. पुढं पोरग बी इकडंच आणीन. हे समन टिकवा म्हणून मी आलो. मला काय करायचं? अजून 1 तासभर का बसणार? बरोबर आहे चेअरमन. पण ते कार्यकर्ते ऐकच ना. कार्यकर्त्यांना आग्रह धरला, तुम्हाला जावंच लागतं सर, जावंच लागतं. उठिलं चेअरमनला, उठिलं चेअरमनला, उठिलं चेअरमन गेला तिथं पिंडापाशी गेला आणि अशा हात जोडले. अण्णा म्हणायचे, मला अण्णा काहीच चिंता करू नका, 8 दिवसात टोळी टाकतो आणि सगळा ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं की कावळे बका बका बका. चेअरमनला सुद्धा उठू द्यायनात कावळे, इतके कावळेच कावळे. मला मुद्दा तो नाही मांडायचा, मला मुद्दा लक्षात आला तुमच्या. कराडच्या अण्णानं शरीर सोडलं का नाही? 20 रुपये घ्या तुम्ही. कराडच्या अण्णानं शरीर सोडलं का नाही मला सांगा बरं. सोडलं का नाही? सोडलं नाही. शरीर सोडलं पण शरीराचा संबंध कुठं सोडलाय? मेला तरी त्याचा ऊसचा जीव अडकला होता. ऊस कसा जाईल? तुम्ही जा, आम्ही घालून येऊन ऊस कसा घालायचा. नाही गेला तर आम्ही रोज 2-2 खाऊ. बरोबर आहे का? पण तुमचं जाणं महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? विकास थांबलाय ना हो. म्हणजे मला मुद्दा मांडायचा, आपण शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडित नाही. बरोबर आहे का नाही? पण गुरुजी तुकोबाराय म्हणले, आम्ही शरीर नाही सोडत, मग शरीराचा संबंध सोडतो. शरीर नाही सोडत, शरीराचा संबंध कसा? अनेक वेळा उदाहरण देत असतो. श्री गुरु बाबा म्हणत असतात, त्याला उदाहरण देत असतात, संत महात्मे शरीर नाही सोडत, शरीराचा संबंध सोडतात. कसा? नारळ पाहिलं का? नारळ पाहिलं ना? काय नारळात खोबळा असतो बघा, खोबळा. काय नारळ खोबळा असतो? ज्या नारळात खोबळा आहे ते कसं वाजते? कडकड कडकड वाजते ना. आता मला सांगा, तो खोबळा कुठे आहे? नारळात ते आतमध्ये ना. त्या खोबळ्यानं नारळात राहून आतमध्ये राहून कवटीला सोडलं का नाही? सोडलं ना. सोडत कडकड वाजायला आहे ना. तू कोबारा म्हणले अगदी तसंच द्याचा संबंध आम्ही त्या खोबळ्यासारखा सोडला. म्हणजे देह जाओ आत्वा राहो. म्हणजे देहाचं तादात्म्य सुटलं म्हणून गुरुजी देहरूपी संसार सुद्धा राहिला नाही. म्हणून लाताळीला संसार, आम्ही शरीररूपी संसाराला सुद्धा लात मारली. जन्ममरणरूपी संसाराला लात मारली, शरीररूपी संसार सुद्धा लात मारली. थांबा गुरुजी, अजून एक संसार आहे. कोणता? या शरीरातला अहंकार आहे का? अहंकार, त्याला सुद्धा संसारच म्हणतात. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तो कोबारा म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला? झोपत्यातून दोनदा बायकोचा मार खातो त्याला नाही. मग ज्यानं अहंकाररूपी संसार जिंकलाय त्याला. तो कोबारा म्हणले आमच्याकडे राहिला नाही. निरअहंकार अशी आमची वृत्ती झाली म्हणले, अहंकार राहिला नाही. आणि त्याची गंमत आहे, अज्ञानी माणसाला काहीच करत नाही. नवल अहंकाराची गोटी विशेष नलगे, पण सज्ञानाचे नाना संकटे नाचवी. म्हणजे तो कोबारा म्हणले चला अहंकार आहे ना, अहंकाररूपी संसार सुद्धा राहिला नाही म्हणून लाताळलेला संसार. आम्ही या संसाराला लात मारली. जन्ममरणरूपी संसाराला लात मारली, शरीररूपी संसाराला लात मारली, अहंकाररूपी संसाराला लात मारली. थांबा, अजून एक संसार आहे. ते म्हणतात चल देतो असं करू कवी एक नाही. शेवटचा हे जगत आहे का? जगत, या जगताला सुद्धा संसारच म्हणतात. अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या सगळा संसार, पूर्ण संसार आम्ही ब्रह्मरूप केला. म्हणजे हा संसारच राहिला नाही. कसा राहिला नाही? मी अनेक वेळा सांगतो, वेदांत शास्त्र सांगतं कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते. दोरीव सर्प भासला आणि सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला? साप. बॅटरी आणल्याच्या नंतर काय दिसलं? दोरी. अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? नव्हता. बॅटरी कशाला आणली मग? साप कुठंच गेला नाही. मग वेदांत शास्त्र सांगतो गुरुजी दोरीच्या अज्ञानामुळे तो भासला होता आणि दोरीचं ज्ञान झाल्यामुळे तो दोरी स्वरूपच झाला. तसं तुकोबाराय म्हणले परमात्म्याच्या अज्ञानामुळे आम्हाला जगत दिसू लागलं, पण आता आम्हाला जगतच दिसत नाही. म्हणले का? सगळीकडे देव दिसतो, भरला घनदाट हरी दिस ब्रह्मी ब्रह्म एक मुळे नाही, ब्रह्मी ब्रह्म एक मुळे नाही जग, ब्रह्मी ब्रह्म ओ ब्रह्मी ब्रह्म एक मूळे सर्व माया योग कल्पना, सर्व माया योग कल्पना, स्थावर
सर्व मानवी सावर जंगम सर्व विठाल विठाल म्हणले सगळीकडे परमात्मा दिसायला लागला. म्हणले विठ्ठल जळी स्थळी भरला भरला गणा दाट हरी दिसे जनिवनी आत्मा तत्वे. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, सगळीकडे देव दिसायला लागला. आता जगत तर दिसत नाही झाला प्रपंच आहे परब्रह्म. जगत दिसत नाही ना, म्हणून जगतरूपी संसाराला सुद्धा आम्ही लाथ मारली. म्हणून लाताळीला संसार, जन्म मरण रूपी संसाराला लाथ मारली, शरीररूपी संसाराला लाथ मारली, अहंकाररूपी संसाराला लाथ मारली आणि जगतरूपी संसाराला लाथ मारली. कस काय संसाराला लाथ मारली तू कोबर आहे? आम्ही बलवान झालोत म्हणून आम्ही संसाराला लाथ मारली. आम्ही झालो बळीवंत आणि बलवान झाल्यामुळे संसाराला लाथ मारली. बरं आता मला सांगा, संसाराला लाथ मारल्यावर संसारातल्या पदार्थाविषयी कशाला प्रेम राहीन आता? म्हणून संसारातले पदार्थ गवताप्रमाणे करून टाकले. तिसरं चरण ए जन तन धन जन तन धन जन तन धन जन तन धन हो कामून मीच म्हणलो होतो त्याला पोळा झालाय आता काल गुरुजी टाळी वाजवा एकदा गुरुजी. जन तन धन केले तृणाई समान. ओ जन तो कोबरा आता संसाराला लाथ मारल्यावर संसारातल्या पदार्थाविषयी कशाला प्रेम राहील? म्हणून जन तन धन याला गवताप्रमाणे केला ना. म्हणजे जन म्हणजे सर्वा घटे राम द्या. सगळीकडे देव दिसायला लागला, बरोबर का? प्रत्येकाच्या भगवंत दिसायला लागला. म्हणून जन तन तन म्हणजे शरीर, कारण देह जाओ आत्वा राहो. मग देहाचे तादात्म्य सुटलं. आणि धनाला सुद्धा आम्ही गवताप्रमाणे करून टाकलो. जन तन धनाला नाही आहेच ना गवताप्रमाणे म्हणून केलं का? मी अनेक वेळा सांगत असतो, हे धनाची गंमत अशी आहे, सकाळी सूर्य उगवला झाडाची सावली कोणी दिसेल राहते? इकडं म्हणजे नेमकं कुठं मला खालतं उडतच होतं, इकडं आलं कसं पूर्व पश्चिम कळतच नाही. सकाळी सूर्य उगवला झाडाची सावली कोणी दिसेल राहते? पश्चिमेला. आणि सूर्य मावळाच्या टायमाला पूर्वेला. साहेब तसे धनाचे, या धनाचा न धर विश्वास जैसी तरुवरीच्या याता यातीन चुके परी भोगसेल काय यारी भजने विन तुझे जन्म जात या लागे वैकुंठ नाथाच्या तू चेते पारे पाया. ओम नमो भगवते आई राजा. या धनाचा न तरी विश्वास जैसे तरुवर छाया. हे धन कसं आहे? तरुवर छाया म्हणजे झाडाच्या सावलीसारखं, बरोबर आहे का नाही गुरुजी? गणितात इकडं गणितात नाथ महाराज म्हणले झाडाच्या सावलीसारखं, तुकोबारा म्हणले वाऱ्यासारखं. येतो संपत्तीचे वारे
संपत्तीचे वारे साचो कार्य जाये संपत्तीचं वारे वार असे लयच वारे आहेत. भरपूर वारे आहेत असे. अहंकाराचा वारा आला शीतळ शांतीचा, शीतळ शांतीचा वारा, अहंकाराचा वारा, धनाचा वारा, इलेक्शनचा आपल्या इथे ते वाटळे हो असे लयच वारे आहेत म्हणायला तर. पिंगळ्यात सुद्धा एक वार आहे. अनेक एक वारे सुटेल तातडी, मग पाटील बुवाची पडेल माडी आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा माद्वारे बोले बोल तो देखा हा पिंगळ्यातला वार आहे. पिंगळ्यातला वारा जरा भयानकच आहे. हो तो का धनाच्या वाऱ्यासारखा नाही, शीतळ शांतीच्या वाऱ्यासारखा नाही, अहंकाराच्या वाऱ्यासारखा नाही, मग तो काळाचा वारा आहे. अनेक एक वारे सुटेल तातडी, काळाचं वारं तातडी सुटलं की पाटील बुवाची पडेल माडी. माडी कोणती? देवरूपी माडी. काळाचं वारं आलं की देवरूपी माडी खाली पडत असते. आणि एकदा का देवरूपी माडी खाली पडली की या माडीतले तिची 5 पोरे लागतील देशोधडी. 5 पोरं कोणती? द्या पाचाचा आणलेला उसना पंचमहाभूतापासून झालेलं शरीर. पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि गाछाप याच्यापासून झालेलं आकाश याच्यापासून झालेलं शरीर. शेकी त्याचा त्याला देण्याला बरोबर आहे. पंचभूताचा गोंधळ म्हणून माडी माडी याला माडी म्हणतात. काळाचं वार आलं की देवरूपी माडी पडत असते. म्हणून माडी पडायच्या आधी तुम्ही काय करा, काय करा, वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. वरली आळी म्हणजे गावातली नाही, वरली आळी म्हणजे गावातली नाही, वरली आळी म्हणजे स्थूल शरीर, याला वरली आळी म्हणतात, स्थूल शरीर. वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. करायचे कारण गुरुजी वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही, नरदेव दुर्लभ जाणं. आपल्याला भेटली ना सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बुवाला घेऊन सवी वरल्या आळीत तुम्ही पाटील बुवाला सोबत घ्या. पाटील कोणते? मनाजी पाटील देहगावीचा. मनाला पाटील म्हणलेलं आहे. मनाला वरल्या आळीत तुम्ही सावध राहा आणि मनाला सोबत घ्या. मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा. मनाला ताब्यात ठेवा. जसं मन म्हणीन तसं पळू नका. आणि जसं मन म्हणीन तसं पळालात वरल्या आळीत त्या नरद्यात, मग काय होईल? चिठ्ठी येईन बा, मग पडेल ठावे. मग चिठ्ठी येईन. चिठ्ठी चिठ्ठी कोणती? चिठ्ठी म्हणजे ह्या चिठ्ठ्या नाही, माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं, ह्या चिठ्ठ्या नाही. मग वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या येतात. यमाच्या चिठ्ठ्या कोणत्या? मी अनेक वेळा सांगत असतो, गुरुजी लोकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पा, पण लोक चिठ्ठ्या वाचित नाहीत. यमाच्या चिठ्ठ्या प्रत्येकाला येतात पण वाचित नाहीत. कोणत्या? माणसाचं ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा रोग होणं त्या रोगातून माणूस बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून देवाला माझा देवा दिलाया काळे अवकाश किंवा उरले ते हरी, बरोबर आहे. देवाला माझा देवा ऑक्सिजन मधून वाचलोय ना, रोगातून वाचलोय ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पते कळण भजन करीन, पत्याने मंदिरात बसून भजन करीन. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. सावध होऊन काय करायचं? सावध होनी भजनी लाग. देव करा कैवारी आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. अशा प्रकारे वरल्या आळी सावध व्हायचंय आणि बदना लागा. बरोबर, सावध होणी बदली लागा. देव काय चालायचं. टाइम संपला नाही? संपला. 8:30ला झोपलो होतो मला. घ्यायचा हे जरी नाही काला
तर दुसरा येईल सरती शेवटे बा काळ बांधून न्यायला एका जनार्दनी हो एका जनार्दनी आमचे काय बदाईल पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोले बोले तो तेरा पिंगला महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगला महाद्वारी बोले बोले तो तेरा पिंगला महाद्वारी वरल्या आळेला तुम्ही सावध राहावे भरल्या आलेला तुम्ही सावध राहावे पाटील मोवाला मग लावण्यात चिठ्ठी येईन बा चिठ्ठी येईन बा मग पडेल टावी पिंगळा 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 महाद्वारी बोली बोला तू देवा पिंगळा महाद्वारी पिंगला महाद्वारी बोले बोले तो तेरा पिंगला महाद्वारी एक आता एक असा वा टाळी वाजवा महिला मंडळी टाळी वाजवा बाहेर बसले वा वर्तमान कोट्य तुमचे वर्तमान कोट्य वर्तमान पडुदाचा वर्तमान कोटे वर्तमान कोट्य तुमचे वर्तमान कोट्य वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान लटकेचा बोलो आम्ही वर्तमान कोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान लटकेचा बोलो आम्ही वर्तमान कोटे वर्तमान कोट्य
आणि खूप पद्धती वेगवेगळ्या लोकांचं सांगू शकतो बघा. असं. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं 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 ग बया. जागे झाले नाही नुकसान आपलं कसं सांगू शेजारी नाही काले तरी दुसरा येईल. शेजारी नाही काले शेजारी नाही काले तरी दुसरा येईल. शेजारी नाही काले परत जावती बा बळे बा परत जावती बा सांगून दे गंगा आणि मागून देईल परत शिवलिंगा. एका जनार्दनी आमचं काय वाटागी. एका जनार्दनी आमचं काय वाटागी. पिंगळा 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 मागवाली बोली बोलत पिंगळा पिंगळा मागवाली. पिंगळा मागवाली बोल बोलत कैसा पिंगळा मागवाली. पिंगळा मागवाली बोली बोलत कैसा पिंगळा मागवाली. पिंगळा मागवाली बोली बोलत कैसा पिंगळा मागवाली. पिंगळा मागवाली बोली बोलत कैसा पिंगळा मागवाली. पिंगळा मागवाली पिंगळा मागवाली. कुठोबार जन तन धन केले तर नाही समान. धन चालू होतं आपलं. हे धन गवताप्रमाणे कर. बरं थांबा, हे धन वाऱ्यासारखं सांगू लागलो ना. तू को बरं आहे धन वाऱ्यासारखं म्हटलं मग तुमच्याकडे धनच नाही का? आहे ना. परमार्थ आहे मा धन ते धनी. बरं थांबा, अजून एक धनी. धन घरे पांडुरंग. धन घरे पांडुरंग. घरे पांडुरंग. धन घरे पांडुरंग. धन घरे पांडुरंग. धन घरे पांडुरंग. जोडिले हे न सरे धन अविनाश आनंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचरणी देखिएला अभंग हे सरेना. जुनाट जोगावीचे नाणे बहुता काळाचे देवने लोपले होते बारिकेपणे ठाव चळणे चोकवेला अभंग हे सरेना. हरि अभंग हे सरेना. धन घरे पांडुरंग. धन घरे पांडुरंग.
तपासल्या धनाचा अजून एक विशेष आहे. कोणता? जितकं वाटीतून तितकं वाढतच राहते. कोणतं धन आहे तुकोबार आहे? महाराज म्हणले मी सांगतो करती न तुटे चोर न लुटे. करतन लुटे चोर न लुटे. करती न तुटे बापू चोर न लुटे. करतन लुटे बाबू चोर न लुटे. दिन दिन बढ़ता समायो आयो जे मैंने राम रतन धन पायो. आयो जे मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. हरी आमा विठ्ठल जीवन टाळची पोळी धन धन करे पांडुरंग धन करे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आमच्याकडं धन घरी पांडुरंग परमार्थ रूपी धने म्हणून नको. जन तन धन केले तृणाई समान. याला आम्ही गौता परमाने करून टाकलं. एवढंच नाही, तुम्ही मोक्ष मोक्ष म्हणता ना, मुक्ती मुक्ती म्हणता ना, त्याच्या सुद्धा आम्ही डोक्यावर पाय दिला. अभंगाचं शेवटचं हे तुका म्हणिया 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 मुक्तीची मुक्तीची
केला 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 केला
एक साधना असते आणि फळ हे साधनेलाच आहे. आणि तुमचा आवाज गुरुजी हात तुमचा करीचे. आता तुम्ही मला म्हणाल उगे तुमच्या चाली विक्षेप ह्या चला असं तो का म्हणे आता आता बस आम्ही मुक्तीच्या माता हो, आम्ही मुक्तीच्या माता, आता आम्ही मोक्षाच्या डोक्यात पाहिजे, मुक्तीच्या डोक्यात. थोडं धाडस करून बोलतो. मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य कोणाचं असेल तर भक्ती ते. कारण भक्तिशास्त्रानं भक्ती पंचम पुरुषार्थ मांडलेला आहे. ज्ञानाचे पुढची अवस्था असेल ती भक्तीची. ज्ञान गिळोनी खावा तंबाखू गावा गोविंदो गा, ज्ञान गिळोनी गावा गोविंदो गा. ज्ञानाचे पुढची अवस्था गुरुजी भक्तीची. हेची भक्ती हेची ज्ञान एक विठ्ठलची जाण हो म्हणून तो आनंद आम्हाला भक्ती ते. भक्ती ते तो को बरं म्हणतात ना, न लगे मुक्ती धन संपदा संत संगदी सदा, किंवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू दे ऐसे करी. तो को बरं म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका, सांगू नका. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. हे फक्त तुकोबारानेच म्हणा बरं हो ना, ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे कामं नाहीत. नाही खरंच नाही. महाराज म्हणले ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही काहीच सांगू नका देवा. करायचं असेल तर एकच करा, मी भक्त आणि तू देव. का आम्हाला भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि तो भजनाचा आनंद भक्ती ते. भक्ती ते किती आनंद आहे. 5 मिनिटं घेऊ. माऊलींची इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे 2-4 काकडीच्या चाली गावात धावते घेतो 2-4 थांबतो. रूप पातालोचनी सुख झाले ओ साजने, तो विठ्ठल बर, तो विठ्ठल बर. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. माझे रंकाचे विनंती, माझे रंकाचे विनंती. कर जोडी कधी काळी, कर जोडी कधी काळी. तुझ पाहता सामोरी सामोरी, तुझ पाहता सामोरी. दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी माघारी. माझ्या चिंता तुझ्या पाया पाया, माझ्या चिंता तुझ्या पाया. तुम्ही सनकात्मिक संत, तुम्ही सन
नामयाचे जने मन नामयाचे जने अभिमानी चंद्रभागा अभिमानी चंद्रभागा अभिमानी चंद्रभागा भीमाने चंद्रभागा तुझे चरणी ते गंगा भीमाने चंद्रभागा तुझे चरणी ते गंगा तुझे चरणी ची गंगा ची गंगा भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा भीमानी चंद्र भीमानी चंद्र भीमानी चंद्र ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मावले महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली एक साधना असते आणि फळ हे साधनेलाच आहे आणि तुमचा आवाज गुरुजी हात तुमचा करायचे आता तुम्ही मला म्हणाल उगे तुमच्या चाली दिक्षेप ह्या चला असं तो का म्हणे आता आता बस आम्ही मुक्तीच्या माता हो आम्ही मुक्तीच्या माता आता आम्ही मोक्षाच्या डोक्यात पाय मुक्तीच्या डोक्यात थोडं धाडस करून बोलतो मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य कोणात असेल तर भक्ती ते कारण भक्तिशास्त्रानं भक्ती पंचम पुरुषार्थ मानलेला आहे ज्ञानाची पुढची अवस्था असेल ती भक्तीची ज्ञान गिळोनी खावा तांबाखू गावा गोविंदोगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा ज्ञानाची पुढची अवस्था गुरुजी भक्तीची हेची भक्ती हेची ज्ञान एक विठ्ठलची जाण हो म्हणून तो आनंद आम्हाला भक्ती ते तो को बरं म्हणतात ना न लगे मुक्ती धन संपदा संत संगदे सदा किंवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू दे ऐसे करी तो कोबारा म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका हे फक्त तुकोबारा नेत म्हणा बरं हो ना ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे कामं नाही खरंच नाही महाराज म्हणले ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही काहीच सांगू नका देवा करायचं असेल तर एकच करा मी भक्त आणि तू देव का आम्हाला भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि तो भजनाचा आनंद भक्ती ते किती आनंद आहे 5 मिनिटं घेऊ माऊलींची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे 2-4 काकडीच्या चाली गावात धावते घेतो 2-4 थांबतो रूप पातालोचनी सुख झाले ओ साधने तो विठ्ठल बर वचन ऐक कमळापती वचन ऐक कमळापती माझे रंकाचे विनंती माझे रंकाचे विनंती कर जोडी कते काळी कर जोडी कते काळी तुझ पाहता सामोरी
चंद्रभागा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज